Cherry Tree. This poem composed by Ruskin Bond. Here, this poem is by Ruskin Bond. He is widely loved writer of poems and stories. He was very famous. He wrote several short stories, novellas, poems, especially for children. Cherry Tree is a poem of struggle against adverse conditions. या कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे की एका झाडाची संघर्ष कथा, की एका ॲडव्हर्स सिच्युएशन मध्ये तो सुद्धा एक छोटंसं बी त्याच्यातून कोंब बाहेर निघतं आणि त्याचं एक मोठं झाडामध्ये रूपांतर होतं, त्याला फळं पानं फुलं लागतात. एका झाडाची संघर्ष कथा आपण याला म्हणू शकतो. पण ती गोष्ट हे मानवी जीवनासाठी सुद्धा इन्स्पिरेबल आहे. आपल्याही जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागतो, ॲडव्हर्स कंडिशन्सला आपल्याला फेस करावं लागतं आणि पुढे जावं लागतं. It inspires one to fight against even those who deliberately try to destroy one's efforts to achieve one's dream. की आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला अनेक कठीण परीक्षांतून जावं लागतं, संघर्षातून जावं लागतं आणि ते आपल्याला स्वप्न साकार करावं लागतं. The struggle, though long, in the end will bear fruit and bring great joy. आणि या संघर्षानंतर मिळालेलं फळ हे फार गोड असतं, फार आउटस्टँडिंग असतं. आपल्याला त्याची काही गोडी, काही आवरच असतं असं म्हणायला हरकत नाही. ओके, सो हे चेरी ट्रीची एक संघर्ष कथा आहे की जी मानवी जीवनाला इन्स्पिरेशन ठरणार आहे, मोटिवेशनल पोएम आहे. ओके, सो नाउ आय विल रीड one by one line and then explain for you. Just listen carefully. Open your book, page number 66. Focus on line to line. Okay. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. 8 years have passed. 8 वर्ष झालेत. 8 वर्षापूर्वीची आहे. Means this poem actually entire incident happened in 8 years ago. And now, means after 8 years, poem composed the poem about the cherry tree when that tree totally grown up. की जेव्हा ते झाड पूर्णपणे वाढलेलं आहे, परिपूर्ण वाढ झालेली आहे, तेव्हा त्या झाडाविषयी तो कविता लिहितोय. फ्लॅशबॅक मी जाऊन 8 वर्षापूर्वीचे घटनाक्रम आठवून तो कंपोज करतोय. 8 years have passed since he placed his cherry seed in the grass. कुठंतरी कवीचं घर होतं आणि घराच्या आसपास ग्रास होता, ओपन ग्राउंड असणार आहे. त्या गवतामध्ये त्यानं थोडीशी माती जमीन खोदली आणि त्याच्यामध्ये त्यानं एक बी लावलं चेरी ट्रीचं. Must have a tree of my own, I said. And why did he plant? Why did he sow the seed? Because he wanted his own cherry tree in front of his home, at his yard. त्याच्या अंगणामध्ये आपलं त्याचं स्वतःचं झाड असावं. That was his childish wish. त्याची ही भावना होती, छोट्या मुलाची भावना होती की आपल्या अंगणामध्ये आपलं एक चेरी ट्री असावं, हक्काचं झाड असावं की ज्याचे फळं आपण खाऊ शकू. फार डेलिशियस फळं असतात चेरीचे, ते त्याला खाण्याची इच्छा होती आणि आपल्याच अंगणात कुठंतरी ते झाड लावावं आणि त्याचेच आपण फळं चाखू शकलो पाहिजे. दॅट वॉज हिज हंबल डिझायर. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, असं कवी म्हणतो की माझं स्वतःचं झाड असावं असं त्याला इथं वाटतंय आणि हे गोष्ट बरोबर आहे. अँड वॉटर इट वन्स अँड वेंट टू बेड. आणि त्या झाडाला तो बी पेरतो, जमिनीमध्ये टाकतो, माती टाकून देतो आणि त्याला थोडंसं पाणी टाकतो. अँड वेंट टू बेड अँड टोटली फॉरगॉट. की त्याच्या यार्डमध्ये कुठंतरी अंगणामध्ये तो काय करतो की असं गवत आहे, भरपूर ग्रासी लँड आहे, ग्रासी लँड आहे. त्या ग्रासी लँडमध्ये कुठेतरी जमिनीमध्ये तो खड्डा खोदून एक बी लावतो, थोडंसं पाणी टाकतो आणि वेंट टू बेड अँड टोटली फॉरगॉट. तो विसरून जातो त्याविषयी. And forgot, but cherries have a way of growing. पण त्या झाडांना एक त्या झाडाने त्याची वाढ स्वतःच्या पद्धतीने करता येते, निसर्ग त्याला वाढवतोय. He just sow the seed and totally forgot about that seed. He completed his duty. He completed his job. The poem begins with the poet recalling that 8 years ago he placed a cherry seed in the grass. 8 वर्षापूर्वी त्यानं एका ग्रास मध्ये बी लावलेलं आहे, त्याची ती आपल्याला गोष्ट सांगतोय. Such a exciting and such a thrilling story. He remembered he wanted to have his own cherry. He remembered he wanted to have his own cherry. त्याला आपल्याला स्वतःला आपली चेरी असावेत अशी त्याची इच्छा होती.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे he had watered the ground where he put the seed and forgotten about it. He totally forgot. तो पूर्णपणे विसरला की आपण ते बी लावलं होतं आणि त्याची काळजी देखभाल he had to care, he had to provide water and whatever things. He totally forgot about that thing. तो त्या गोष्टीविषयी पूर्णपणे विसरून गेला. अशा पद्धतीचं त्यानं त्याचं काम केलं. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोविंग. पण ते झाड काही थांबलं नाही, ते त्याच्या पद्धतीनं वाढायला त्या झाडानं त्या बियानं सुरुवात केली. निसर्ग आहे शेवटी, नेचर आहे, आणि निसर्गानं आपलं आपलं काम प्रामाणिकपणे करायला सुरुवात केली. तो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोविंग, दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोविंग, की त्या झाडाची कोणी अशी खास काही काळजी घेतली नाही आणि खास कोणाला माहित पण नव्हतं. ते कवीनच लावलं होते, दुसरं कोणाला माहिती नव्हतं फारसं. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच, त्या झाडाविषयी कोणाला काही विशेष काळजी नव्हती, ऑर नोविंग, किंवा त्या झाडाविषयी कोणाला माहिती सुद्धा नव्हती, कारण ते गवतामध्ये होतं लावलेलं. And suddenly that summer near the end of May, and suddenly that summer near the end of May, he found a tree had come to stay, and he planted that tree. It might be in during January month. Okay, जानेवारीच्या मंथ मध्ये त्याने ते लावलेलं असावं. Though no one's caring very much or knowing, and suddenly that summer near the end of May, he found a tree had come to stay. परत तो तिथं 5 महिन्यानं गेला, मे महिन्यामध्ये at the end of the May, and he found that there was a tree stood very proudly. की त्या आता बियातून एक झाड निघालेलं आहे, रोप निघालेलं आहे आणि ते मोठं झालेलं आहे. आफ्टर 5 months त्याला कळालं की इथं झाड उगवलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. That was the 5 months tree. Okay. He found a tree had come to stay, आणि तिथं एक झाड उगवलेलं आहे त्याला दिसलं. कधीतरी तो 5 महिन्यानंतर त्याला पाहायला गेला, त्या बियातून रोप निघालं पण आणि ते थोडंसं मोठं पण झालं. He found a tree had come to stay. It was very small. त्या बियातून निघालेलं ते चेरीचं झाड, it was very small, फार छोटंसं होतं. 5 months child, just like a 5 month child. 5 महिन्याचं लेकरासारखं, लेकरूच होतं ते 5 महिन्याचं. तर मेटाफोरिक लँग्वेज पोएट यूज. 5 month child. 5 month child means this line indicates the height of tree. या झाडाची हाईट इंडिकेट करते, त्या झाडाचे एज इंडिकेट करते. 5 months means in short the age of that tree was 5 months. हे आता 5 months झालं होतं. Means in short he planted that tree in the month of January. जानेवारी मध्ये लावलं असेल आणि मे हा 5th month असतो. ओके, हे आपल्याला माहिती आहे. तर त्यानं जानेवारी मध्ये लावलं असेल आणि त्यानंतर पाहिलं तर या झाडाला 5 महिने झाले होते आणि हे झाड बऱ्यापैकी आता यानं रोपटं, या बियामधून ते रोप झालं होतं तयार. He found a tree had come to stay very proudly. It was very small. It was very small, खूप छोटंसं होतं ते. It was very small. 5 month child, just like a 5 month child means the age of that plant was, that sapling was 5 months. Lost in the tall grass running wild, and that plant overcome with grass, occupied by the grass. याच्या अवतीभोवती भरपूर असं गवत होतं आणि हे गवतामध्ये हाईट झालेलं होतं. याच्या आसपास काय होतं, गवत होतं आणि गवतामध्ये ते हाईट झालेलं होतं. लॉस्ट इन द टॉल ग्रास, याच्या आसपास खूप असं गवत वाढलेलं होतं आणि त्या गवतामध्ये हे हाईट झालेलं होतं. या रोपापेक्षा गवतच मोठं झालं होतं. इट वॉज व्हेरी स्मॉल, 5 month चाइल्ड, लॉस्ट इन द ग्रास रनिंग वाईल्ड, आणि असं अतिशय त्या ऑक्युपाय झालेलं होतं गवताने. ते त्याच्या आसपास भरपूर असं गवत होतं. Goats ate the leaves, the grass cutters seed, split it apart and monsoon bright. Goat ate leaves. Unfortunately, because of that tree, that small sapling was ignorable. Sometime stray goats, stray cattle ate some leaves of that tree. या झाडाची काही पानं खाऊन घेत होते ते. Unfortunately, because there was,
neither any protection nor any fence to that tree. So that's why stray goats ate that tree's leaves. त्या झाडाची पानं खाऊन घेत होत्या. Goats ate the leaves, the grass cutter seed. And sometimes एखादा गवत कापणारा व्यक्ती आला, त्याला काही त्याच्या घरी गुराढोरासाठी न्यायचं असेल, तर तो काय करतो, विळ्याने कापत 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 येत होता आणि या झाडाला सुद्धा कापून टाकत होता त्या गवताबरोबर. Grass cutter also cut that tree. But in short, we either here we have known that what kinds of difficulties faced by the tree. एका छोट्या झाडाला किती डिफिकल्टीज फेस करावं लागते हे आपल्याला इथे कळलं. व्हॉट काइंड ऑफ की स्ट्रगल ट्रीज हॅव टू फेस. किती मोठा स्ट्रगल फेस करावा लागतं आणि इतक्या संघर्षातून कुठेतरी त्याचा मोठा वृक्ष निर्माण होतो खूप दिवसानंतर. व्हॉट अ स्ट्रगल. अँड सेम थिंग इन अवर ह्युमन लाईफ. आपल्या मानवी जीवनामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे की आपल्याला सुद्धा आपल्याला वाढ व्हायची असेल, आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपल्याला नावलौकिक कमवायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, वी हॅव टू फेस सो मेनी ऑब्स्टॅकल्स, सो मेनी डिफिकल्टीज, अँड वी हॅव टू ओव्हरकम सच काइंड ऑफ डिफिकल्टीज. आपल्याला अशा प्रकारच्या डिफिकल्टीजला ओव्हरकम करावंच लागतं. आपल्याला त्याच्यावर मात करावं लागतं आणि पुढे जावं लागतं आणि आपल्याला जीवन समृद्ध बनवावं लागतं. जस्ट लाईक दॅट ट्री, त्या झाडासारखं. दिस इज नॉट इझी. In short, life is a struggle for human being as well as such a tree. Struggle आहे, जीवन एक संघर्ष आहे, हे आपल्याला या झाडातून कळतं. आणि पुढे आपण पाहू हे झाड किती मोठं होतं आणि काय होतं ते. त्याची संघर्ष कथा आपल्याला रिअली इन्स्पिरेशनल फॉर अस. Lost in the tall grass running wild, goats ate the leaves. Sometimes त्याला गोट बकऱ्या वगैरे खाऊन टाकायच्या. द ग्रास कटर सीड, त्याच्या इन्स्ट्रुमेंटनं त्या विळ्यानं तो कधी कधी गवताबरोबर त्या झाडाला त्या रोपाला कापून टाकायचा. स्प्लिट इट अपार्ट बिकॉज दॅट वॉज द इग्नोरेबल ट्री. ओके, अँड हाईड इन द ग्रीन ग्रास. स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाइट. Split it apart and monsoon blight, and because of the heavy monsoon sometimes that tree also affected. Kadi kadi because of the heavy rainfall that tree was affected. Small tree was affected because of the heavy rainfall. कधी कधी heavy rainfall झाला तरी त्या झाडाला काही नुकसान व्हायचं. Shriveled the slender stem means because of the dried atmosphere. During a dried atmosphere it also affected. Even so, next spring he watched 3 new shoots grow. Means in short, ते झाड एक अवस्था अशी आली की ते डिस्ट्रॉय झाल्यासारखं वाटलं, ते नष्ट झाल्यासारखं वाटलं. But even so, next spring he watched 3 new shoots grow. आणि पुढच्या काही काळामध्ये, पुढच्या वर्षी स्प्रिंग सीझन मध्ये, म्हणजे मान्सून सीझन जेव्हा नेक्स्ट आला त्यावेळेस पोएट वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. जरी त्या झाडाला दो दॅट ट्री एट बाय गोट्स, cut by that tree was cut by grass cutter, never quit, never stop. Again when the monsoon came in the next year, that tree again blossomed. पुन्हा ते झाड बहरलं. 3 new shoots, नवीन 3 कोमल त्याला परत फुटले. That was the positivity, that was the optimism. हे आशावाद आहे, ही आशा आहे जीवनामध्ये, होप आहे. ही एक काळ पूर्ण पानं कटलेलं, खूप मेहनतीनं वाढलेलं झाड, त्याला गोट खातात, कधी कधी त्याला तो ग्रास कटर त्याला कट करून टाकतो आणि नष्ट होतं. परत वेन मान्सून केम नेक्स्ट इयर, द फॉलोइंग इयर, द ट्री अगेन ब्लॉसम. झाड पुन्हा बहरलं. त्यानं हार नाही मानली परिस्थिती पुढे. नेव्हर क्विट, नेव्हर क्विट. त्यानं हार नाही मानली परिस्थिती पुढे. परत दुसऱ्या वर्षी त्याला त्याला शूट्स आले, त्याला कोमं फुटले आणि ते झाड वाढायला तयार झालं, सज्ज झालं. The slender stem even so, next spring he watched 3 new shoots grow. The young tree struggle upward thrust, means very की push with force. पुन्हा ताकदीनं त्याला वाढण्याचा प्रयत्न केला, पूर्ण बहरण्याचा प्रयत्न केला. It arms in a fresh fire's lust. Its arm in a fresh fire's lust. आणि परत अग्रेसिव्हली, फार फोर्सफुली, ताकदीनं ते झाड परत वाढण्याला सज्ज झालं आणि वाढत होतं. फॉर लाईट अँड एअर अँड सन. आणि ते सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढत होतं, वरच्या दिशेनं वाढत होतं आणि
फ्रेश सनलाईट घ्यायचा, या गवतातून बाहेर पडायचं आणि ते सूर्यकिरण डायरेक्ट आपल्यावर पडलं पाहिजे, ते फ्रेश एअर आपल्याकडे आली पाहिजे, तो फ्रेश लाईट आपल्यापर्यंत आला पाहिजे, हे त्या झाडाचा प्रयत्न होता. दॅट वॉज द अम्बिशन्स ऑफ दॅट ट्री. नेव्हर क्विट पॉलिसी. दॅट ट्री नेव्हर लूज इट्स कॉन्फिडन्स. Just gather confidence and build up, and when next monsoon came, that tree again blossomed and grew up very properly. आणि याच्यातून बाहेर निघायचं आणि हा सूर्यप्रकाश डायरेक्ट आपल्याला मिळाला पाहिजे. गवतामुळे आपल्याला आपण लपून आहोत, आपल्याला ते सूर्यकिरण पोहोचत नाही, तो लाईट आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्या लाईट पर्यंत आपण पोहोचायचं. दॅट वॉज द अम्बिशन ऑफ दॅट ट्री. की त्या झाडाची काय होती? अम्बिशन. आणि ते झाड वाढण्याला परत सज्ज झालं. सो वी शुड लर्न सो मेनी थिंग्स फ्रॉम दॅट ग्रोविंग ट्री, दॅट ग्रोविंग सॅपलिंग. या झाडाकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. सूर्य आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर काय झालं? त्याचा प्रकाश, आपणच त्याच्यापर्यंत पोहोचायचं, त्या प्रकाशापर्यंत. दॅट वॉज द ऑप्टिमिझम, दॅट वॉज द होप, दॅट वॉज द स्पिरिट ऑफ दॅट ट्री. हा त्या झाडाचा स्पिरिट, आणि ते झाड वाढायला सज्ज झालं. दिस पोएम means at the surface level this poem is very simple. Simply while we are reading the poem, just we simply know that ki very surface meaning is झाडाची वाढ, but behind meaning is very deeper, very sensible, very inspirational, motivational meaning. So this is the quality of Ruskin Bond. In easy language he expressed such a deeper message. That was the quality of Ruskin Bond, my favorite poet, my favorite writer. So I hope you understood this portion, taught portion. समजलंय शिकवलेलं? Do you understand?